अहो असा एक किल्ला जो जलदुर्ग, पण त्याला म्हणतात स्वराज्याचा हिरा, आणि त्याला म्हणतात एक स्वराज्याची सगळ्यात मोठी मोहीम, जी की दुश्मन राबवता मरून गेले, पण त्यांना तो किल्ला जिंकणं साधं सोपं नव्हतं. मग तोच किल्ला बघायचा आहे आज आपल्याला. कोणता असेल? ज्याने हरणे बंदराचं रक्षण केलं आणि अखेरपर्यंत रक्षणच करत होता, तो दुर्ग तुम्ही गेस करा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. अहो तो किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग. आता सुवर्णदुर्ग म्हटलं ना की लगेच आपल्याला उत्सुकता फुटते. सुवर्ण म्हणजे काय? सुवर्णक्षण. अहो बघा, त्या किल्ल्यावर सत्ता कोणाची होती माहिती का? आपली मराठा साम्राज्याची सत्ता होती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता होती. आणि ते एक वीर मावळा होता, त्यांचं नाव म्हणजे कान्होजी आंग्रे. अहो 33 वर्ष स्वतः साम्राज्य केलं अरबी समुद्रावर, आणि एकही युद्ध न हरलेला, जलदुर्गातील एकही युद्ध न हरलेला माणूस म्हणजे आपला, त्याचं नाव होतं कान्होजी आंग्रे. अहो बघा ना, विचार करा, डच, पोर्तुगीज, इंग्रज यांनी मोठमोठी जहाजे घेऊन सुवर्णदुर्गावर हल्ले केले, या समुद्रातून त्यांनी हल्ले केले, पण त्यांना एकही हल्ला यशस्वी झाला नाही. कारण का? तर त्या ठिकाणी एक असा मावळा होता ना, जो सगळ्यांना घाम फोडायचा, त्याचं नाव म्हणजे कान्होजी आंग्रे. अहो कान्होजी आंग्रे यांनी 33 वर्ष समुद्रावर, अरबी समुद्रावर राज्य केलं. अहो इतकंच काय, तर पहिलं आरमार जे उभारलं गेलं होतं ना, त्या आरमाराचे प्रमुख म्हणून कान्होजी आंग्रे यांना पदवी देण्यात आली होती. आणि 33 वर्ष त्यांनी मराठा साम्राज्याच्या आरमाराचं नेतृत्व स्वीकारलंय, ते म्हणजे आपले कान्होजी आंग्रे. बघा, विचार करा, डच, पोर्तुगीज, इंग्रज यांना साधं समुद्रामध्ये बोट घेऊन जरी जायचं असायचं, जहाजी जरी घेऊन जायचं असायचं ना, तरी त्यांना कान्होजी आंग्रे यांचा परवाना लागायचा. आणि परवाना जर नसेल तर कान्होजी आंग्रे ते जहाज, बोट त्यांची जप्त करून घ्यायचे. आणि इतकंच काय, तर त्यांच्या सैन्याला मारत नव्हते, त्यांच्या सैन्याला कानात सांगायचे, जा तुझ्या राजाला सांग, हा समुद्र आमचा आहे आणि समुद्रावर राज्य फक्त आमचं आहे. तो किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग. शेअर, सबस्क्राईब आणि लाईक. कारण का? रील नाही, रियालिटी.